नमस्कार मंडळी. सध्या कंबोडिया आणि थायलंडमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाचे कारण भगवान शिवशंकरांचे प्राचीन हिंदू मंदिर आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे की भगवान शिवशंकरांच्या हिंदू मंदिरासाठी दोन देश युद्ध करण्यास तयार झाले. आपण जर चॅनलवर प्रथम आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे ध्येय आहे. प्राचीन भारताची सीमारेषा किती विखुरलेली आहे हे कंबोडिया आणि थायलंड या दोन देशाच्या बॉर्डरवर असलेल्या भगवान शिवशंकराच्या प्रिय विहार मंदिरावरून लक्षात येते. भारत देशाची सीमारेषा कमी होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागला. आतापर्यंत 4 युग होत आलेले आहे, म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. त्रेतायुगाला 8 लाख वर्ष पूर्ण झाली असा एक अंदाज आपण सध्या लावला जातो आणि भगवान शिवशंकरांचा काळ त्यापेक्षाही अगोदरचा होता. म्हणजे त्रेतायुग, सतयुगापासून आतापर्यंत लाखो वर्षांमध्ये भारत देशाची सीमा अनेक वेळा बदलत राहिली. कंबोडिया आणि थायलंड हे दोन्ही देश बौद्ध धर्माच्या समान विचारधारेचे अनुयायी आहेत. या दोन्ही देशांचा भारत देशासोबत खूप प्राचीन संबंध आहे. कंबोडिया या देशाचे प्राचीन नाव कंबोजा असे आहे. कंबोजा हा एक संस्कृत शब्द आहे. अशी मान्यता आहे की हिंदू ऋषी कुंभ यांची वंशज या धर्तीवरती राहायचे, त्यामुळे या धर्तीला कंबोजा असे नाव देण्यात आले होते. भविष्यात त्या देशाचे नाव बदलून कंबोडिया असे ठेवण्यात आले. थायलंडमध्ये पण रामलीला आयोजित केले जातात आणि थायलंडमध्ये बँकॉक नावाची जी राजधानी आहे तिथून 80 किलोमीटर अंतरावर एक अयोध्या नावाची शहर आहे, जे आपल्या भारत देशातील अयोध्येसोबत मिळते जुळते आहे. 8व्या शतकापासून कंबोडिया आणि थायलंडच्या मध्यमध्ये खमीर साम्राज्याचे शासन होते. खमीर साम्राज्याचे सूर्यवर्मन द्वितीय यांनी या प्रिय विहार मंदिराची निर्मिती करण्यास सुरुवात केली व त्यांचे पुत्र धर्मेंद्र वर्मन यांच्या काळात ते मंदिर बनून तयार झाले. कंबोडिया आणि थायलंडची सीमारेषा 817 किलोमीटरची आहे. या सीमारेषेवरून त्यांच्यामध्ये अनेक वर्षापासून वाद आहे. माग सैनिकांच्या चकमकी झाल्या सीमारेषेवरती, तर त्याच्यामध्ये कंबोडियाचा एक सैनिक ठार झाला. तेव्हापासून हे वातावरण गरम झाले. 1907 मध्ये कंबोडिया हा फ्रान्सिसी शासनाच्या अधीन होता. फ्रान्सने कंबोडियासोबत एक समझोता केला. त्या समझोत्यामध्ये असे नमूद केलं की हे जे प्रिय शिवविहार मंदिर आहे हे कंबोडियाच्या सीमारेषेमध्ये त्यांनी त्यावेळेस दाखवलं. थायलंडने त्यावेळेस ते ॲक्सेप्ट केलं, परंतु नंतर थायलंडने या सीमारेषेला विरोध केला आणि त्या शिवमंदिरावरती स्वतःचा अधिकार त्यांनी सिद्ध करायला सुरुवात केली. त्यापासून हे युद्ध किंवा त्या सीमारेषेवरती चकमकी व्हायला